म्हणलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की। शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध। काजू, बदाम, पिस्ता, केशर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनवलेल्या चविष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की। नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी। शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेट्सच्याही भरपूर व्हरायटीज। नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्केट मंजिल MG रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा। आपला हेतूच आपला आजच्या चर्चेचा हेतूच मावळवार्ताचा आज हेतूच तो आहे की येणारी भावी जी काउन्सिल आहे नगरसेवक त्यांना आपल्या चर्चेतून काहीतरी बाबा अशी चर्चा आपण ऐकलेली आहे, आपण त्यासाठी प्रयत्न करूया। आता एक अतिशय कळीचा मुद्दा इथं आला होता चर्चेत तुम्ही आता उपस्थित केलेला आहे, त्याचा तो असं एक स्थानिक राजकारण। मला वाटतं की असं म्हणतात की राजकारणाचे जोडे हे घरात येताना उमऱ्याच्या बाहेर असावेत। नगरपालिकेत तुम्ही आलात की तुम्ही गावचे आहात, तुम्ही कोणत्याही एका पक्षाचे एका व्यक्तीचे नाही तुम्ही, तर ते सगळं मग त्याच्या बाबतीत नाही। पण ते काय आहे ते तसं होत नाही, जे दिल्लीत आहे ते गल्लीत म्हणतात तसं ते होत जातं। नाही ऐका काका, मला एवढंच म्हणायचं आहे की आपण आता जास्त लांब जायलाच नको। आपल्या जवळ तळेगाव नगरपालिका आहे ना, तळेगाव नगरपालिका आहे। तुम्ही तळेगावचा इतिहास बघा, तळेगावचा इतिहास बघा। अगदी बरोबर। आणि आता मला सांगायला असं वाटतं की ह्याच मावळवार्ता चॅनलवरती मी एकदा कृष्णराव भेगडे साहेब जे आहेत माजी आमदार आहेत, अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे, राजकारणातलं खूप मोठं आणि प्रचंड ज्ञान आहे त्या माणसाकडे, प्रचंड आहे। तर त्यांना मी सहज एक प्रश्न विचारले की म्हणलं दादा तुम्ही तिकडे सगळ्यांना तुम्ही असं अगदी धाकात ठेवलं की हे काम करा, पहिले शहराचं हे काम करा, मग तुम्ही असं इथं का करत नाही? तर म्हणे इथं मी कुणाला सांगू, माझं कोण ऐकेल? ह्याच त्यांनी बघा म्हणजे मी आता हे तर मला वाटतं की हे कुठंतरी झालं पाहिजे, त्याशिवाय विकास शक्य नाही। विरोध असावा नक्कीच, विरोध असल्याशिवाय प्रगती नाही। कृष्णराव भेगडे एक डायनामिक व्यक्ती तिथं आहे, तशी डायनामिक व्यक्ती लोणावळ्यामध्ये एकेकाळी होत्या, आज जरा थोडीशी कमतरता वाटते, तसा एखादा व्हायला पाहिजे तसं एकेकाळी होत्या। पण एखाद्या व्यक्तीने जर प्रयत्न केला तर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर त्या प्रयत्नाला यश येईल। पण एखादा व्यक्ती जर खरोखर चांगला प्रयत्न करतोय आणि त्याला जर नकारात्मक अप्रोच झाला, विरोध म्हणून विरोध केला, त्याला यश मिळणार नाही। तुम्हाला या कौन्सिलचं उदाहरण देतो। आम्ही 2 ते 3 वेळा आम्ही केंद्रातून आम्ही बक्षीस मिळवलं, स्वच्छ भारत का मिळवलं की विरोध म्हणून आम्ही कधीच विरोध केला। ह्या कौन्सिलची ही ड्युटी आहे की ह्या कौन्सिलमध्ये विरोध म्हणून विरोध केला नाही, चांगलं काम आहे ना करा, हे व्हायला पाहिजे करा। नाही खरं अभिनंदनाचं गोष्ट। त्या कचरा डेपोमध्ये चांगली गोष्ट, त्या कचरा डेपोच्या आजूबाजूला एकही माणूस जागा खरेदी करत नव्हता, एवढा उग्र वास आहे, गाडीतनं जाताना तो कचरा डेपो हलवा म्हणून मोठी लोक वाटेल तर प्रयत्न करत होते। आज त्या कचरा डेपोमध्ये तुम्ही गेला तर विदाऊट रुमाल तुम्ही जाऊ शकता। हेच जर विरोध केला असता तर हे सक्सेस झालं असतं। ती सुद्धा जागा नितीन, ती सुद्धा जागा सरकारी होती आणि सरकार आपल्याला देत नव्हतं, कित्येक वर्ष सरकार देत नव्हतं, शेवटी तुम्ही घेतलीच गेली, 10 वर्ष घेतली। मला हेच म्हणायचं की जर त्याला रस्ता मिळत नव्हता, रस्ता असेल ना तर मार्ग मिळतो। सुप्रीम कोर्टातून रस्ता मिळत। म्हणलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की। शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध। काजू, बदाम, पिस्ता, केशर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनवलेल्या चविष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की। नमकीन, फज, स्वीट्स
आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेट्सच्याही भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्केट मंजिल MG रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा. काहीतरी 14 नोव्हेंबरला 14 डिसेंबरला काहीतरी मुदत संपते वाटतं आपल्या नगरपालिकेची. किती ही मुदत येत असते, ऐकून घ्या. संपत नाही, तसं नाही म्हणत मी, ते नाही म्हणत मी. माझं म्हणणं काय की ठीक आहे, आपण आता जे म्हणतो की जोडे बाहेर काढून, तर येणारे काउन्सिल जे आहे त्यांनी जर आपली चर्चा ऐकली किंवा पाहिली तर मला त्यांना खरोखर म्हणजे त्यांना तुमच्या वतीने एक विनंती करायची की लोणावळ्याचा विकास करायचा आहे आणि सर्व समावेशक असा विकास करायचा आहे. नाही, याच्यात- सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. विरोधाला विरोध. यामध्ये सर्वप्रथम मी बोलतो हां की लोणावळ्याचं राजकारण जे आहे, ज्या वेळेस गोपीनाथ मुंडे इथं आले होते, भाऊ तुम्ही होतात त्यावेळेस, प्रियदर्शनी हॉलच्या आपला उद्घाटनाला. डोंगरगावचं हे केल्यानंतर प्रियदर्शनी हॉलला गेले आणि तिथं ते काय बोलले, इथं मडके उलटे लावले. लोणावळ्याचं राजकारण माझ्या अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष देते, लोणावळ्याचं राजकारण लक्ष देत नाही. काय आता लोणावळ्याचं राजकारण असं आहे की तुम्ही जर शांतपणे जर अभ्यास केला तर इलेक्शन पुरतं हमरी तुमरी सगळे चालते. इलेक्शन झाल्यानंतर जो तो आपल्या सोयीने राजकारण करतो. पण ते सोयीचं राजकारण करत असताना विकासाला खीळ बसली नाही. त्यासाठी नागरिकांची जबाबदारी काय आहे? नागरिकांची जबाबदारी ही आहे, मतदारांची जबाबदारी ही आहे की योग्य व्यक्तीचं चयन करणे आणि पाठवणे. आता अतिशय महत्वाचं परत एक चांगला मुद्दा आलेला आहे. परत एक फक्त एवढंच आहे की अयोग्य इथून पुढे व्यक्तीचं येणाऱ्या चयन करून तिथं नाही, पाठवू मला नये. वाटतं ह्या आपल्या या मी चर्चा- चुकीचं असेल तर मलाही नाही पाठवलं पाहिजे. आताच्या मुद्द्याचा आता जो आपण मुद्दा जो चर्चेला घेतलेला आहे त्याचा सार असाच आहे की सगळ्यांनी आपापला पक्ष आपले मतभेद बाजूला ठेवून लोणावळ्याच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे आणि सर्व समाजाशी वेगळं केलं. आता याच्यामध्ये फक्त नगरसेवकांनी प्रयत्न केले म्हणून चालणार नाहीत, प्रशासनाने प्रयत्न केले म्हणून चालणार नाहीत, पोलिसांनी प्रयत्न केले म्हणून भागणार नाही, तर लोणावळ्याचा नागरिक म्हणून त्या नागरिकांचंही काहीतरी कर्तव्य आहे. त्याबद्दल आपल्याला चर्चा. उपकार आम्ही विसरू शकत नाही. 6 कॉन्सिलमधून ह्या कॉन्सिलचं सांगतो मी, बाकीच्या 5 कॉन्सिलचं बोलत नाही. ह्या कॉन्सिलमध्ये लोणावळ्याच्या नागरिकांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही, मी जाहीररित्या सांगतो. केवळ नगरसेवक किंवा प्रशासन काम करून तुम्हाला दुसरं बक्षीस आणणं, काय कचरा कुंडी मुक्त शहर बनवणं, हागणदारी मुक्त बनवणं, ड्रेनेजचं हे करणं, हे नागरिकांच्या सहकार्यामुळं अशक्य आहे. विरोधी पक्ष असो, सत्ताधारी असो, कुणी असो, हे सगळे नगरपालिकेचे जेवढे लोक आहेत हे नागरिकांचे सेवक आहेत. तुम्ही त्यांचे वरिष्ठ नाही आहे, तुम्ही त्यांच्या सेवेसाठी तुमचा तिथं जन्म झाला आहे आणि ह्या नागरिकांनी तंतोतंत पालन केलं म्हणून आपल्याला तेवढे पॉईंट्स मिळाले आणि आपण तिथं जाऊन बक्षीस छाती टोकून घेऊन आलो. नागरिकांचं सहकार्य तर आहेच, त्याशिवाय ते शक्य नव्हतं. म्हणजे एवढं मोठं मान किंवा एवढं मोठं ते मानस अचिव्हमेंट असेल त्याला आपण म्हणतो. 4000 नगरपालिका आहेत, 4000 3900 देशामध्ये आपल्या कॅटेगरीच्या साहेब जवळपास 4000 नगरपालिका आहे. त्याच्यामध्ये आपलं दुसरं स्थान आलं आहे आणि पहिलं पण महाराष्ट्राचंच आहे. नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं की म्हणजे की नागरिकांनीही तितका सक्रिय सहभाग घेतलाच पाहिजे. घेतला पाहिजे. आता घेत आहेत तसं घ्यायला पाहिजे. आपलं नक्की स्वच्छ सुंदर होईल असं मला बोलायचं. म्हणून मला तुमच्याकडून त्याची चर्चा घडवायची होती की नागरिकांनी आणखीन काय करणं शक्य आहे नागरिकांना, तेही आपल्याला आलं पाहिजे. बाकी काय, सगळ्यात आधी योग्य माणूस निवडून देणे. आता निवडणुकी इलेक्शन कशा पद्धतीनं होतात हे काय नवीन सांगायची गरज चर्चेचा विषय नाहीये. आणि एक लक्षात घ्यायचं की जे मतदार आहेत, एक तुम्ही केवळ नगरपालिकेच नाही, कोणतीही इलेक्शन असो, मी आज आपली दुर्दैव असं आहे की जे चांगले हुशार किंवा चांगले लोक आहेत ना ते मतदानाला जातच नाही जात. अगदी बरोबर. त्यांनी गेले पाहिजे, त्यांनीच जायला पाहिजे. पण आज बघा इलेक्शन आहे ना, सगळे मुंबईवाल्याने इथं बसतात आणि तिथे इलेक्शन आहे, तुम्ही इथं कसं काय करताय? कोणी काही ना तिकडे आपली कामं करतात.
आम्ही 4 पैसे टाकले की आपलं काम होतं. मुंबईवाल्यांची ही भावना आहे. मग आता आला की नाही मुद्दा परत तिथंच की नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. मतदान हा माझा हक्क आहे आणि तो मूलभूत हक्क आहे. नागरिकांना मिळालेला मूलभूत हक्क आहे. कोणत्याही देशात असा बरेच देश असे आणि ते प्रथम कर्तव्य आहे की आपण मतदानाला तारे साहेब, लोणावळ्याच्या नगरपालिकेमध्ये जुनी कौन्सिल जर तुम्ही पाहिली, जोशी साहेब होते त्यावेळेस, बापूसाहेब बोंडे होते, काय कौन्सिल होते, काय कायद्याचा किस निघायचा. कायद्याचा किस रात्री 12-12 वाजेपर्यंत मिटिंगा चालायच्या, दुपारी 11 खरोखर काम करायचे ते. 12-12 वाजेपर्यंत वादविवाद व्हायचे. चंदूबाई शहा, आम्ही लहान असताना आम्ही जाऊन बसायचो आणि बघायचो. पिढी पवारची पार घाम फुटाचा पिढी. मला तेच म्हणायचं काका, मला काय म्हणायचं की माझा मुद्दा तोच आहे की तसं परत का होऊ शकत नाही. होऊ शकतं. अभ्यास झाला पाहिजे ना. पण अभ्यास झाला पाहिजे. नगरसेवक त्यावेळेला अभ्यास करायचे म्हणून ते बोलू शकत होते. प्रत्येकाला तुम्हाला सांगतो, अशोक भाऊ, अशोक भाऊ, मी 6 कौन्सिल मध्ये आहे. माझ्यापेक्षा 3 पटीने जास्त कौन्सिल तुम्ही पाहिले. आता 4-4 वर्ष नगरसेवकाला हेच कळत नाही की कायदा काय. नाही, मुळात असं आहे की संपून जातो. आणि काय हे सगळ्याच गोष्टी ज्या साध्य करायच्या असतील नगरपालिकेला म्हणा किंवा विकासाच्या दृष्टिकोन एखादं काम करायचं आहे, अडचण होत नाही, गव्हर्नमेंटची मंजुरी नाही, याची मंजुरी नाही, त्याची काहीतरी अडचण असू शकते, ती कशी दूर करायची हे करण्याकरता एखादा काउन्सिलर किंवा 2 काउन्सिलर असे पाहिजे, टास्क फोर्स तयार केला पाहिजे. म्हणजे जसे एक रामकिशोर गुप्ता होते, कायदा बिदा गेला तेल लावत. रामकिशोर गुप्ता एक असा काउन्सिलर होता तेच घेणार होतं नाव की मी कुठेही कसं काम होत नाही, कोण तो मुख्यमंत्री, ही त्यांची भाषा असायची. नाही, पहिली गोष्ट अशी की पण हे बोलण्याची हिंमत त्याची होती, ती नुसती हिंमत होऊ शकत नाही. तर नुसती हिंमत नव्हती, त्याचा अभ्यास होता. 91 अगोदरपर्यंत हे जे बोलले ना आता की मीटिंग चालायच्या, त्याच्यामध्ये क्रॉसिंग व्हायचं, भांडायचे, पण विषयाला धरून सगळं चालायचं आणि विषय हा लोकांच्या विरोध नाही अजिबात. परंतु 91 नंतर जी बॉडी झाली वेगळी की त्याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या एवढी वाढवली, ते असे काय वॉर्ड केले किंवा काय झालं, आणि त्यावेळेला त्या काउन्सिलमध्ये जे काय नगरसेवक, आता मी कोणाचे नाव घेणं योग्य नाही, पण तू त्यांचा अभ्यासच नसलेले नगरसेवक आले, अभ्यासच नसलेले नगरसेवक. मी नाव घेत नाही, मी काय बोललो की ते नको 38 मध्ये मी कोणाचं नाव घेणं. आणि काही असे नेमले की ते कमर्शियल झाले, मग त्यांनी 4 लोक आपल्या बाजूला घेतली, ते ह्यांनी 4 आणि ह्यांना हे पटत नाही म्हणून हे शांत राहिले. मी सांगतो ना, तिथे जी आता मी डेस्कवर असूनच सगळ्यांना वाचायचो, उत्तर द्यायचो. प्रश्न असा आला की अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही ज्या प्रश्नासाठी मीटिंग बोलवली त्या मीटिंगमध्ये समोर असलेले तुमचे विषय, त्याच्यावर तुमचा अभ्यास आणि त्याच्यावर तुमचं बोलणं. दुसरी गोष्ट, किती विरोध असू द्या, त्याला ते कसं समर्पण द्यायचं हे पूर्वी चालायचं. उपसूचना कशासाठी केलेली आहे, कायद्यामध्ये कशासाठी दिलेली आहे. कुठल्याही मिटिंगच्या आधी पार्टी मिटिंग व्हायच्या. पूर्वी पार्टी मिटिंगला आम्हाला बोलवायचे, पार्टी मिटिंगला पण काय टेक्निकल मुद्दा. साहेब मी एकच सांगू इच्छितो की मी काय स्वतःला खूप मोठा शहाणा आहे असं समजत नाही, पण मी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये निम्म्याहून जास्त आयुष्य घालवलं आणि तिथं मी जे काय शिकलो, ज्या लोकांकडून शिकलो, त्यापैकी एक व्यक्ती बसलेली अशोक भाऊ. यांच्याशी आम्ही क्रॉस करायचो, मग हे आम्हाला समजून सांगायचे, परत क्रॉस करायचो, परत समजून सांगायचे. हे झाले, सुरेश गायकवाड झाले, सुभाष सोनवणे झाले. कसं काय माहिती की चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा करण्यासाठी देखील सकारात्मक चर्चा व्हायला. बरोबर, मला काय बोलायचं आहे, त्याच्यातून शहराचा विकास अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करूनच कायद्याचं पुस्तक वाचलं पाहिजे. काय तरतुदी आहेत, कुठल्या तरतुदीखाली आपल्याला हे काम करायचं आहे, याचं काहीतरी विचारा ना. मीटिंगच्या आदली एक तुम्ही विचारा, हे का अभ्यास करा, खुलासा द्या. जे साधक बाधक विचार करून आपण याच्यावरती निर्णय घेतला, म्हणजे लोणाचा विकास कसा करता येईल त्या दृष्टीनं आपण याचा विचार केला पाहिजे. मग त्या विकासाच्या आड काही मुद्दे येतील ते बाजूला करायचे आणि सगळ्यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला पाहिजे. मला वाटतं पुन्हा एकदा थोडीशी वेळ झालेली विश्रांतीची, आपण विश्रांती घेऊन पुन्हा ही चर्चा अशी सुरू ठेवूया. याच वन स्टॉप फॅमिली शॉप कामशेत येथे विविध वस्तूंचे भव्य दालन, अर्थात
संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी. लहान बालकापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत नवनवीन व्हरायटीज उपलब्ध. पुरुषांसाठी सुटी, शर्टिंग, टेलरिंग, मेन्सवेअर, रेडीमेड, सफारी, ब्लेझर, सूट, शेरवाणी, इंडो वेस्टर्न, जोधपुरी, कुर्ता, पायजमा, वेस्ट कोट, मोदी जॅकेट, पठाणी ड्रेस यासारख्या विविध वस्त्रांचे भव्य दालन. नवीन वधूवरांसाठी खास आकर्षण असलेले वस्त्रांचे भव्य दालन. महिलांसाठी साडीज, लेडीज वेअर, रेडीमेड ड्रेसेस, मानापणाच्या तसेच विविध व्हरायटीज असलेल्या साड्या उपलब्ध. लहान मुलांसाठी आकर्षक किड्स वेअर, मोबाईल, ॲक्सेसरीज, फुटवेअर आणि बऱ्याच काही वस्तू असलेले भव्य दालन. चला तर मग वाट कसली बघताय, अवश्य भेट द्या या वन स्टॉप फॅमिली शॉपला. आमचा पत्ता अजय ढाबा जवळ, जुना मुंबई पुणे हायवे, कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे. संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन, तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय. आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय. आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा. साईराज सुगंधालय. प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे. शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा. नमस्कार. मावळ वार्ताच्या विशेष भागात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अनेक विषयावरती आपण चर्चा अतिशय चांगली केलेली आहे, सकारात्मक केलेली आहे. मला वाटतं आपल्या या चर्चेतून येणाऱ्या भावी काउन्सिलला नक्कीच काहीतरी चांगलं मिळणार आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हा सर्वांना असा आहे की आपल्या लोणावळ्यामध्ये एक हायकोर्ट कमिटी स्थापन झालेली आहे. हायकोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी एक कमिटी आलेली आहे. तर या कमिटीबद्दल मला आपणा सर्वांचं मत जाणून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मला वाटतं अगरवाल साहेब, आपल्यापैकी कुणी ज्याला माहिती त्यांनी पहिल्यांदा बोलावं. लोणार सिटीजन्स फोरम म्हणून एक संस्था बऱ्याच वर्षापूर्वी कार्यरत होती. आज कितपत ती कार्यरत आहे मला माहीत नाही. बहुतेक ती आज कार्यरत नसावीच असं माझा अंदाज आहे. पण त्या सिटीजन्स फोरममध्ये चांगले हुशार आणि बुद्धिमान वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक त्या सिटीजन्स फोरममध्ये होते. तर त्यांना असं दिसलं की लोणावळ्यामध्ये बेकायदेशीर बांधकामं खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याला आळा घालायला नगरपालिका किंवा नगरपालिकेचं प्रशासन कमी पडतं आहे. म्हणून मग त्यांनी कोर्टामध्ये काहीतरी तक्रारी करून कोर्टाला विनंती केली की एक कमिटी नेमा की जी कमिटी बांधकामावरती नियंत्रण ठेवेल. नियंत्रण म्हणजे त्या कमिटीला अधिकार काय नाही आहेत. त्या कमिटीनं सगळा आढावा घ्यायचा आणि योग्य तो सल्ला नगरपालिकेला द्यायचा आणि तो सल्ला नगरपालिकेनं मानलाच पाहिजे, असं त्या कमिटीचं एक स्वरूप होतं. पण ती कमिटी नेमल्यानंतर आज ताग्यात अजून ती कमिटी अस्तित्वात आहे, कित्येक वर्ष झाली. परंतु ती कमिटी नेमल्यापासून आज ताग्यात तरी माझ्या दृष्टीनं कुठंही बेकायदेशीर बांधकामात कमतरता आलेली नाही. किंवा जी बेकायदेशीर बांधकामं आहेत किंवा जी बेकायदेशीर बांधकामं आहेत ती तोडली पण गेलेली नाहीत. मग त्या कमिटी कशाकरता नेमली आहे? त्या कमिटीनं तुम्हाला फक्त दर महिन्याला मिटिंग घेतात. म्हणजे आता कित्येक वर्ष दर महिन्याला मिटिंग घेऊन लाखो रुपयाचे भत्ते त्या कमिटीला द्यायचे. आणि जर तुमची बेकायदेशीर बांधकामं थांबत नसतील आणि बेकायदेशीर बांधकामं पाडली जात नसतील तर ती कमिटी कशा करताय? आणि नगरसेवक आणि नगरपालिका अस्तित्वात असताना, नगरपालिकेचा कायदा अस्तित्वात असताना, कायद्याचं बंधन नगरपालिकेवर असताना, कायद्यात सगळ्या तरतुदी असताना बेकायदेशीर बांधकामाच्या विरुद्ध स्टेप घ्यायच्या. मग ही कमिटी कोण नगरसेवकांना सांगणारी की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आमच्या गावात काय करायचं ते त्याकरता लोकांनी आम्हाला निवडून दिले, नगरसेवक ठरवतील. ही कमिटीने सल्ला देऊन जर काय त्याचा फायदा झाला असता तर ओके.
तर येणाऱ्या नगरसेवकांनी किंवा येणाऱ्या नवीन बॉडीनी गव्हर्नमेंटला सुचवावं की ह्या कमिटी याच्यापासून एक पैसा फायदा झालेला नाही, उलटं इतक्या लाखो रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे, बेकायदेशीर बांधकामं आहेत तशीच आहेत आणि कुठलेही पॉझिटिव्ह व्ह्यू या कमिटीचा झालेला नाही, ही कमिटी बरखास्त करून टाका. बेकायदेशीर बांधकामावर कसा अंकुश ठेवायचा ते आम्ही बघू. मला वाटतं काका तुम्ही बरंच मत मांडलेलं आहे. एक माजी प्रशासन अधिकारी आपल्याबरोबर बसलेले आहेत, विद्यमान नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, यांचंही मत आपण ऐकून घेऊया. नाही, प्रश्न असा आहे की जोशी साहेबांनी परखड मत मांडलेलं आहे की जर समितीपासून शहराला जो फायदा पाहिजे होता किंवा शहराच्या बांधकामावर जे नियंत्रण यायला पाहिजे होतं ते जर आलेलं नसेल तर त्या कमिटीचा काही उपयोग नाही. दुसरी गोष्ट अशी की लोणावळा नगरपालिकेला 1990पर्यंत टाउन प्लॅनिंग ऑफिसर नव्हता, पण लोणावळा नगरपालिका ही काहीतरी पद्धतशीरपणे बांधकामं व्हावीत, त्याला काहीतरी नियोजन व्हावं म्हणून शासनाने टाउन प्लॅनिंग ऑफिसर नगरपालिकेत अपॉइंट केला की जो नगरपालिकेला आवश्यक आता वाटतोय. मग त्या शासनाने जो टाउन प्लॅनिंग ऑफिसर नगरपालिकेमध्ये अपॉइंट केलेला त्याची ही सगळी जबाबदारी आहे ना. बेकायदेशीर बांधकाम त्यांनी आणि चीफ ऑफिसर यांनीच पाहायचे. जर त्या याच्याकडनं तो होत नसेल तर त्यालाही पगार द्यायचा, कमिटीलाही पगार द्यायचा आणि कमिटीचा उपयोगच नाही काही. तर अशा परिस्थितीमध्ये कौन्सिलनी ह्याच्यावर साधक बाधक चर्चा करून आणि प्रत्यक्ष आकडेवारी सादर करून शासनाला कळवावं किंवा खर्चाची की कोर्टाला ज्यांनी नेमली त्यांना ते देऊन एक ॲफिडेविट दाखल करावं की ह्या समितीला आत्तापर्यंत आम्ही एवढे पैसे दिले पण एवढ्या वर्षामध्ये बांधकाम तोडणं हा विषयच झालेला नाही किंवा नागरिकांची जी अपेक्षा होती किंवा त्या सिटीजन फोरमची जी अपेक्षा होती त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंच नाही ना, नियंत्रण झालंच नाही. तर ही कमिटी बरखास्त करावी आणि चीफ ऑफिसर आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी की जी त्यांचीच जबाबदारी आहे. प्लॅनिंग अथॉरिटी जी आहे त्यांनीच ते बघायचे ना. म्हणून याच्याकरता जे आपल्या नागरिकांचा जो टॅक्स रुपी जमा झालेला पैसा हा वायफळ खर्च होतो आहे तो थांबेल कुठेतरी आणि परत ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर काहीतरी बंधनं येतील ना. जर ॲफिडेविट सादर केलं कोर्टाला आणि हे बंद केली कमिटी तर कोर्ट सांगेल ना ठीक आहे ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी यापुढे काम करावं म्हणजे त्यांच्यावर कुठेतरी चाप बसेल. मला वाटतं आपण नितीन अग्रवाल यांचे म्हणणं याबाबत ऐकून घेऊया. जोशी साहेबांनी सांगितलं की सिटीजन फोरम हे सगळे हायकोर्टात गेले, नगरपालिकेच्या विरोधात तक्रारी केल्या, जनहित याचिका टाकली. हायकोर्टाच्या 2 गाईडलाईन्स एक आहे हायकोर्टाने एक कमिटी तयार केली त्याचं काय नाव ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी म्हणून ती एक कमिटी आहे. ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी म्हणून ती एक आहे आणि दुसरी हायकोर्टची एक्सपर्ट कमिटी आहे त्याच्यामध्ये रिटायर्ड हायकोर्टचे जज त्याचे अध्यक्ष आहेत. अशा 2 कमिट्या आहेत. ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी जी आहे त्याचे अध्यक्ष चीफ ऑफिसर आहेत. तर बघा थोडासा वेळ घेईल मी पण ही जी कमिटी हायकोर्टाची जी कमिटी आहे एक्सपर्ट कमिटी जी आहे तिला कशासाठी नेमलं होतं की सिटीजन फोरमची तक्रार होती की गटारी व्यवस्थित नाही, कचरा व्यवस्थित उचलला जात नाही, दिवाबत्ती बरोबर लागत नाही, रस्ते बरोबर नाही, म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या व्यवस्थित नाही. त्याकरता हायकोर्टाची कमिटी तुम्ही नेमा, पायाभूत सुविधा. आता दुर्दैवाचं बघा अतिशयोक्ती काय आहे, गेले 3 वर्ष आम्ही बक्षीस घेतोय केंद्राकडून म्हणजे आम्ही एवढं चांगलं करतोय आणि आमच्या वाकंडीवर ही कमिटी आहेच. मग ती कमिटी नेमताना काहीतरी कालमर्यादा पाहिजे होती किंवा तुमचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर ती कमिटी संपुष्टात द्यायला पाहिजे होती. भारतीय संविधानाने जे नियम बनवलेत की मी अनधिकृत बांधकाम केलं तर त्याला तोडणे त्याच्यासाठी न्यायालय कमिटी काय करणार. तर साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी अशी मागणी करतो की ही हायकोर्ट कमिटी एखादा प्लॅन पास करायचा आहे तर पहिला हायकोर्ट कमिटीकडे जायचं. म्हणजे जो टाउन प्लॅनर महिन्यामध्ये 5-25 प्लॅन पास करत होता नियमानुसार, कुठं चुकत नव्हता,
नियमानुसार तो पास करत होता आणि तेवढी कामं सुरू होत होती, लोकांना उत्पन्न वाढत होतं, रोजगार मिळत होता. आता ही कोर्ट कमिटी महिन्यात एकदा येते आणि त्याच्यात जर काय त्रुटी निघाली तर ती परत पुढच्या महिन्याला जाते. विकासाला खेळा असतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे की हायकोर्ट कमिटीने मंजूर केलेले प्लॅन ते जर आपण सगळे काढले आणि त्याचे झालेले बांधकाम त्यात जर अनधिकृत सापडलं मग काय म्हणणं आहे तुमचं? कमिटी बसवली की अनधिकृत बांधकाम व्हायला नाही पाहिजे. तुम्ही प्लॅन पास केलं आहे, फक्त तुम्ही प्लॅन पास करायला आहे, पण कम्प्लिशन दिल्यानंतर आजची त्या बिल्डिंगची परिस्थिती काय आहे? तिथं स्टीलमध्ये त्यांनी पॅक केलं आहे का? पाहिजे तेवढी झाडं लावली आहेत का? त्यांनी स्ट्रॉंग वॉटरचं गटर्स बनवलेत का? इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. बरोबर आहे. काय त्याला फॉलोअप काय? फक्त तुम्ही बसून आता त्यांना राग येईल, माझ्यावर कारवाई पण करू शकतात, पण त्याला मी सामोरं जाणं भागच आहे. पण जे माझं व्यक्तिगत मत आहे ते मी मांडतो की त्यांनी जे पास केलेले प्लॅन आहेत ते प्लॅन आज पास केलेल्या प्लॅनप्रमाणे आहेत का? तर दुसरा विषय अनधिकृत बांधकामांचा. हायकोर्ट कमिटीच्या पायाभूत कंडिशन्समध्ये रस्त्यातले अतिक्रमण हे हायकोर्ट कमिटीचं जॉब आहे. आता आपण जे बोलले फॉरेस्टकडून जागा कुणी आणायची, मग हायकोर्ट कमिटीचा उद्देशच तो आहे की त्यांनी ते फॉलोअप केलं पाहिजे. पायाभूत सुविधा तुंगाली डॅमला रस्ता हा रुंद पाहिजे, तर आमच्याने होत नाही तर कोर्ट कमिटीने त्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. परंतु होतं काय, प्लॅन पास करायचं त्यानंतर काहीच नाही, तेवढंच दुसरं काय नाही. दुसरी जी ग्रेव्हन्स रिड्रेसल कमिटी जी स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये हायकोर्टचे डायरेक्शन्स आहेत 2016ला की मुख्याधिकारी हा त्याचा अध्यक्ष आहे. प्रत्येक वार्डात प्रत्येक विभागात तुमचे पदाधिकारी नेमलेले आहेत, वार्ड इन्स्पेक्टर्स, की तिथं कुठलंही काम सुरू झालं अनधिकृत आहे का अधिकृत आहे त्यांनी रिपोर्ट करायचा आणि ते अनधिकृत असेल तर मुख्याधिकाऱ्यांनी इमिजिएटली ते थांबवायचं आणि ॲक्शन घ्यायची. लोणावळ्यातील साड्यांचे माहेरघर रमणीकलाल पत्रावाला एक विश्वासाचे दर्जेदार साड्या व ड्रेस मटेरियलचे भव्य दालन. रमणीकलाल पत्रावाला बनारसी शालू, गडवाल, कांजीवरम, पटोला, खादी सिल्क, बनारस जॉर्जेट, माहेश्वरी सिल्क, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कुर्ती, पलाझो सेट, प्युअर शेफॉन इत्यादी हँडलूमसाठी रमणीकलाल पत्रावाला. प्युअर सिल्क करता सिल्क मार्क असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा टेक्सटाईल मंत्रालयाच्या हस्ते प्रमाणित रमणीकलाल पत्रावाला. प्रत्येक समारंभासाठी महिलांकरता आकर्षक साडी डिझाईन्स उपलब्ध. लग्न बस्ता व नववधूसाठी पूर्ण पोशाख उपलब्ध. साड्यांचे व ड्रेसचे हजारो प्रकार फक्त रमणीकलाल पत्रावाला येथे. आजच भेट द्या. रमणीकलाल पत्रावाला, जुना बाजार, जयचंद चौक, लोणावळा. महावीर इलेक्ट्रॉनिक युव्हिया कंपनीचे मॅन्युफॅक्चरर महावीर इलेक्ट्रॉनिक्स कामशेत. भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठीचे एकमेव विश्वसनीय नाव महावीर इलेक्ट्रॉनिक कामशेत. आमच्याकडे सोनी, सॅमसंग, LG, आयफोन, विवो, ओप्पो, MI, वॉश, कॅल्व्हिनेटर अशा ब्रँडेड कंपनीचे LED TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, एअर कंडिशन, कूलर्स, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप आणि मोबाईल खरेदी करा, तेही घसघशीत 60% पर्यंतची सूट मिळवून. आणि हो, आता फक्त ₹1 मिळवा एअरफोन, मोबाईल चार्जर आणि स्क्रीन कव्हर. त्वरा करा. आपल्या खरेदीसाठी आजच संपर्क साधा. महावीर इलेक्ट्रॉनिक. आमचा पत्ता महावीर इलेक्ट्रॉनिक, जुना पुणा मुंबई हायवे जवळ कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे. त्याच्यात हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत की प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही फ्लॅक्स लावायचे की अशी ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी स्थापन झालेली आहे.
कुणालाही अनधिकृत बांधकामाची किंवा चुकीचं काम चालू असेल तर तक्रार तुम्ही इमिजिएटली करू शकता. विदिन 30 days दे हॅव टू टेक ॲक्शन. आणि ते फ्लॅग्स जे आहेत दर 6 महिन्यांनी लावायचे आहेत. साहेब ती कमिटी स्थापन झाल्यापासून एकदा फ्लॅग्स लागलेला नाही. आम्ही बोंबलतो का करणार काय. आता मला सांगा त्या न्यायालयीन आदेशामध्ये असं आहे की एखाद्या व्यक्तीने निनावी पत्र जरी दिलं की अमुक व्यक्ती जे अनधिकृत आहे तर ते चेक करणं त्यांना भाग आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर त्यांना देऊ शकता, दूरध्वनीवर देऊ शकता, तुम्ही तोंडी सांगू शकता. पण 2016ला ज्यावेळेस हायकोर्टाने हे डायरेक्शन्स दिले, ही एक्सपर्ट कमिटी बसवली, मला वाटतं 4 ते 5 पटीने अनधिकृत बांधकामं वाढलीच. 10 वर्ष जुनी बांधकामं आहेत, त्याला हात लावत नाही. साधं टपरी धारकाला 2-3 महिन्याने त्याची टपरी उचलून न्यायची, त्याला दमदाटी करायची, त्याला 2000 रुपये दंड करायचा, त्याला टपरी परत द्यायची. 8 दिवसांनी तो परत तिथंच. मला माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की कुठेही नगरपालिकेच्या कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की अशी एखादी कमिटी नेमावी. म्हणजे इतकं मी नगरपालिकेचा ॲक्ट वाचला आहे की अशी एखादी कमिटी नेमली जाईल. नगरपालिका ऍक्टप्रमाणे नाही आहे साहेब, मध्ये कुठंच नाही. आता हे हायकोर्टात जी रीट पिटिशन होती, रीट पिटिशनमुळे रीट पिटिशनमुळे हायकोर्टाने हे गाईडलाईन्स दिलेत. हो, पण आता बघा एवढा गैरव्यवहार चालला महाराष्ट्रातल्या एवढ्या 225 नगरपालिकेमध्ये फक्त ही एकच नगरपालिका आहे जिथे अशी कमिटी असली कमिटी इथं एकाही नगरपालिकेत नाही, कुठंच नाहीये साहेब. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आपली एक नगरपालिका. आणि ती आपण किती वर्ष डोक्यावर बसून घ्यायची. मला वाटतं म्हणजे बघा आता ही चर्चा किती सकारात्मक आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही कुणाला दोष देत नाही, पण जे काही आहे ते योग्य की आहे एवढंच आपण बोलतो. माझा येणारी भावी एका ओळीमध्ये माझा प्रश्न आहे, एका ओळी की तुम्ही देशात 2रा क्रमांक घेताय, देशात 3रा क्रमांक घेताय, मग ह्या कोर्ट कमिटीची गरज आहे का? सलग 4 वर्ष. हा, सलग 4 वर्ष तुम्ही पारितोषिक घेताय, मग ह्या कमिटीची तुम्हाला कुठं गरज आहे? म्हणजे तुमच्यात सुधारणा झालेली आहे का नाही? मूलभूत पाय आज तुमचा कचरा डेपो चांगला झाला आहे, पाण्याची स्कीम चांगली झालेली आहे, रस्ते जिथं शक्य आहे. ही कमिटी डिझॉल्व करण्याबाबत येणाऱ्या काउन्सिलने प्रयत्न करा. थोडक्यात खूप प्रयत्न करा की येणारी जी भावी काउन्सिल आहे, काउन्सिल स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून त्यांनी हे काम सुरू केलं पाहिजे. येणाऱ्या म्हणजे मला तेच म्हणायचं की आपण करतो की येणारे जे नगरसेवक आहेत, भावी नगरसेवक, भावी काउन्सिलांना त्यांना हा एक मुद्दा येईल की बाबा ह्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल आणि आपण पहिल्यापासून जर याच्यासाठी प्रयत्न केले तर आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये असं वागलं पाहिजे. नक्की ते पुढचा प्रश्न असा आहे नितीनजी माझा तुम्हाला सर्वांना की पायाभूत सुविधा आपण बोलतो, सगळंच करतो आपण, पण त्या अगोदर अतिशय कळीचा मुद्दा असा आहे की नगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बऱ्याच शाळा आहेत. 5000 विद्यार्थी कमीत कमी तिथं शिकत होते. आता त्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होते, त्याला अनेक कारणं आहेत, पण त्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार मांडायचा आहे. आपल्याला वेगळं काय करता येईल का, नवीन काय करता येईल का, ज्यामुळे हे नगरसेवक त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेतील आणि पुन्हा एकदा त्या किंवा संख्या वाढेल मुलांची. काय झालंय की नगरपालिका शिक्षण मंडळ तर बरखास्त झालेलं आहे. म्हणजे आता शाळेवरती जो कंट्रोल आहे शिक्षण समितीचा आहे ना, पण शिक्षण समितीचा आहे, पण बाकी कंट्रोल आहे तो झेडपीचाच आहे ना. बाकी जो कंट्रोल आहे सगळ्या जिल्हा परिषदेचा आहे. शिक्षण समितीचा जो कंट्रोल आहे तो लिमिटेड आहे, फार लिमिटेड आहे. म्हणजे शिक्षण समिती पण नावापुरताच कंट्रोल आहे, बाकी सगळा कंट्रोल जो आहे तो जिल्हा परिषदेचा आहे. आणि जिल्हा परिषद म्हटल्यानंतर आता काही फार बोलायची गरज नाही आहे, कारण विद्यार्थ्यांची संख्या, पगार जो आहे तो नगरपालिका करते. नाही 20% पगार नाही सगळे जिल्हा परिषदेकडून सगळं. पूर्वी होतं 15% होता, तोच संपला. मालमत्ता नगरपालिकेची आहे. सुरुवातीच्या काळात ज्यावेळी शिक्षण मंडळ नगरपालिकेकडे नव्हतं आणि सगळं जिल्हा परिषदच होतं सुरुवातीला, त्यानंतर ज्यावेळी शिक्षण मंडळ स्थापन झालं
त्यावेळी नगरपालिकेने त्यापूर्वी सगळ्या शाळा इमारती नगरपालिकेच्या मालकीच्या होत्या आणि जिल्हा परिषदेने त्याला भाडं द्यावं शाळेचं. जिल्हा परिषद शाळा चालवती आहे, त्यांनी आमच्या याचं भाडं द्यावं म्हणून कित्येक वर्ष भांडणं झाली. जिल्हा परिषदेने शेवटपर्यंत काही पैसा दिला नाही. त्या जिल्हा परिषदेने आता हे शिक्षणही कितपत चांगलं चालवणार आहे ती जिल्हा परिषद माहीत नाही. नाही, तो मुद्दा तसा दुय्यम ठरतो आपल्याला. काहीतरी हां बोला. पितामह इथं आपल्या संघ बसलेले आहेत. त्यांचं म्हणजे अतिशयोक्ती म्हणजे काय आहे की आपल्या नगरपालिकेच्या शाळा तिथं योग्य ती प्रगती होत नाही, म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आज एवढी मोठी शाळा इथं तयार केलेली. आणि आज लोणावळा काय मावळ तालुक्यामध्ये म्हणजे आज काय झालं माहिती, शिक्षणाचा अभिमानाचा विषय की बोंडे हायस्कूल आहे म्हणून. शिक्षणाचा दर्जा हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता खाजगी संस्थांच्या शाळा इतक्या झालेल्या आहेत आणि तिथं चांगलं शिक्षण मिळतं आहे म्हटल्यानंतर पालक थोडेसे नगरपालिकेच्या शाळेत मुलांना पाठवायला. नाही काका, तुमचा मुद्दा जरा मला थोडंसं गैरलोक वाटतं. मी तुम्हाला सांगतो, आता उदाहरण देतो की पुणे जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठी माध्यमाच्या शाळा ज्या जिल्हा परिषदेतर्फे चालवल्या जातात त्या, किंवा पुणे महानगरपालिकेची शाळा, त्या शाळांमध्ये ह्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढायला लागलेली आहे. पुणे महानगरपालिका शाळेत 20,000 मुलं नव्याने प्रवेश घेती झालेली आहेत. खाजगी शाळातून, इंग्रजी माध्यमाच्या शाळातून देखील ती मुलं ह्या शाळांकडे वळायला लागलेली. दुसरी गोष्ट, डहाणूला आम्ही रमेश पानसे नावाचे एक फार मोठे शिक्षण तज्ज्ञ, म्हणजे ते अर्थतज्ञ होते, पहिले अर्थ खात्यात होते, त्यांचे ग्राममंगल नावाची त्यांनी शाळा सुरू केलेली आहे, तर आदिवासी मुलं शिकतात. तर त्या पालघर जिल्ह्यामध्ये, संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये गेल्या 5 वर्षात विद्यार्थ्यांची संख्या ही कितीतरी लाखाने वाढलेली आहे. तर तसाही विचार कुठेतरी आहे. आता पुण्यासारख्या ठिकाणी काय सांगतो तुम्हाला, शिक्षण दुसरा एक भाग आहे आर्थिक बाजू. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की अगदी मॉन्टेसरी किंवा लोअर KG आहे ना, त्याला 80,000 90,000 फी आहे. आता ती 80,000 फी परवडणारा वर्ग आहे तो जातो तिकडे. बाकीच्या लोकांना नाईलाजानं इकडे यायला लागतं आणि या शाळेत येतात. आपल्या लोण्यात पण तसा वर्ग बराच आहे ना. माझं स्वतःचं शिक्षण 1 नंबर शाळेत झालेलं आहे नगरपालिकेच्या, बरोबर, 1ली ते 4थी. मला नगरपालिकेच्या शाळेचा मला अभिमान आहे, अनुभव आहे आणि अभिमान आहे. त्याचा दर्जा घातलेला आहे. आधी शिक्षणाचा जो दर्जा होता तो आज नाही. जिल्हा परिषद शाळेत तुमच्या माहितीसाठी फक्त 1 मिनटं बोलतो. आता शेवटची जी विशेष सभा झाली आमची नगरपालिकेची, त्याच्यामध्ये ई लर्निंग किट्स घ्यायचे असा ठराव आला. तर ई लर्निंग किट्स घ्यायचे तर किती घ्यायचे, तो ठराव वाचला. बोललो द्या इथं ठराव. बोललो हे किती घेत आहे, आपली शाळा किती आहे. पण प्रत्येक शाळेला 2-2 ई लर्निंग किट घ्यायचे. मग मी बोललो मग आपल्या प्रत्येक शाळेमध्ये वर्ग किती आहेत, पण जेवढे वर्ग आहेत मग हे 2 ई लर्निंग किट त्याला कसे काय तुम्ही हे करू शकता. यू हॅव टू गिव्ह फॅसिलिटीज. तुम्ही प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक 7वीसाठी वेगळं, 8वीसाठी वेगळं, प्रत्येकासाठी तुम्ही का घेत नाही. आणि मग त्यांना मी तिथं बाध्य केलं की तुम्ही सगळ्यांसाठी घ्या. आपण ट्रायल म्हणून 2-2 घेतोय का, कसली ट्रायल घेताय तुम्ही, बरोबर, ट्रायल कसली घेताय. बोले सुरुवात तर करू. मग कसली सुरुवात करताय, सुरुवातच चांगली करा ना. बरोबर. आज तुम्हाला जर समजत नसेल, ज्ञान नसेल, तर तुम्ही बोंडे हायस्कूलमध्ये या, आठवड्यात एकदा या. ते कसं वागतात, कसं शिकवतात, काय करतात तसं तुम्ही करा. मला तर साहेबांचंही मत घेऊया. साहेब आपलं मत हा दर्जा आपल्याला वाढवायचा. आपल्याला काय की गरिबांची मुलं पण शिकली पाहिजे, ती गेली पाहिजे कुठेतरी. आणि नगरपालिका शाळा पूर्वी खूप, जसं नितीशने म्हटलं तसं. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो.
विश्वास नांगरे पाटील आपण नाव ऐकले, बोला. IPS अधिकारी आहेत, फार मोठे आणि वक्तृत्व तर अफलातून आहे. ते असे जिल्हा परिषदेच्या पत्र्याच्या शेड असलेल्या शाळेत शिकलेले आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या शाळेत शिकता, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर. मी सुद्धा एका खेडेगावात शाळा आम्हाला सारवायला लागायची. आम्ही शाळा सारवायची आणि त्या शाळेत जायचं. म्हणून आपण शाळेत शिकून साहेबांचं इथपर्यंत आलो. आपलं मत सांगा. पण दर्जा पाहिजे हो, शिक्षकांचा दरारा होता, शिक्षकांचा ठाप. आपण यांचं म्हणणं आहे. बोला. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा अध्यक्ष मी गेले 16 वर्ष आहे. 26 डिसेंबरला महिना 16 वर्ष पूर्ण होतील. अशा वेळेला मी जेव्हा स्वतः एक इंग्रजी माध्यमाची शाळा चालवतो तर नगरपालिकेच्या शाळा, तिथलं शिक्षण, तिथलं शैक्षणिक दर्जा आणि रोडावलेली विद्यार्थी संख्या याच्यावर मी भाष्य करणं हे योग्य होणार नाही. तथापि जसं नितीन साहेब म्हणले, मी सुद्धा 1ली ते 4थी नगरपालिकेच्या शाळेतच शिकलेलो आहे. त्याच्यानंतर मी VPSमध्ये शिकलेलो आहे. मी मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे. आज जी परिस्थिती बदलते, आता त्यावेळेला काय परिस्थिती होती, आज जितकी शैक्षणिक संस्था लोणा नगरपालिका आणि त्यांच्या फ्रिंज विलेजेसमध्ये आहे तेवढी होती का? नव्हती. आज जर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये DC स्कूल, डॉन बॉस्को स्कूल, बोंडे हायस्कूल, त्याच्यानंतर इकडे सिंहगड स्कूल, अशा विविध संस्था जर निघत असतील आणि त्या विशिष्ट पालकांचाही आर्थिक दर्जा सुधारला आहे आणि त्यांना जर इंग्रजी माध्यमाचे एक अट्रॅक्शन असेल किंवा जास्त चांगलं शिक्षण मिळेल अशा त्यांची जर समजूत असेल म्हणून पाठवत असेल तर त्याच्यात फारसं गैर आहे असं नाही. मी माझ्या शाळेची बिलकुल ॲडव्हर्टाईज करत नाही, पण माझ्या शाळेमध्ये काय सुविधा देतो मी तुम्हाला सांगतो. माझ्या शाळेमध्ये 52 कॉम्प्युटर्सच्या 2 कॉम्प्युटर लॅब्स आहेत. माझ्या शाळेमध्ये 5वी ते 10वीपर्यंत प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक क्लासमध्ये सायबरनेटिक्स नावाची टेक्नॉलॉजी लावलेली आहे. तुम्ही कुठल्याही प्रत्येक वर्गामध्ये जा. आजही इथं नगरसेवक आहेत, मी त्यांना घेऊन तिथं जाणार आहे. प्रत्येक वर्गामध्ये आम्ही प्रोजेक्टर लावलेलं आहे. प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला एक पोडियम दिसेल, त्या पोडियमला सर्व यंत्रणा आम्ही जोडलेल्या आहेत. प्रत्येक शिक्षक येताना स्वतःचा लॅपटॉप घेऊन येणार. त्या याच्या पोडियमला जे काय आम्ही यंत्रणा हे केली त्यासाठी कॉन्फिगरेट करणार, त्याच्याशी अटॅच करणार. प्रत्येक वर्गामध्ये क्लासरूममध्ये एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड आहे आणि त्याच्यावर एक सायबरनेटिक्स टेक्नॉलॉजीचा एक काय म्हणतो त्याला सिग्नल कॅश करण्याचं एक यंत्रणा आहे. ज्यावेळेला चॉक आणि टॉक पद्धतीने शिकवलं जातं त्याच्यानंतर म्हणजे चॉक आणि टॉक म्हणजे नॉर्मल जे आपण समजा हृदय नाचा हार्टचा सब्जेक्ट आहे तर ती शिक्षिका किंवा शिक्षक फळ्यावर तिच्या पद्धतीने चित्र काढेल, त्याला नावं देईल, मग त्याच्यातले सर्व अवयव समजून सांगतील. हृदया या चॅप्टरमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ती शिकवेल. आणि हे सगळं झालं की त्याच्यानंतर सायबरनेटिक्स टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने त्या जो नॉर्मल बोर्ड आहे तो इलेक्ट्रॉनिक्स बोर्डमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यामध्ये एक PPT आम्ही सर्व शिकवतो. म्हणजे तिथं हृदय कसं धडधडतं, हृदयाला 4 कप्पे कसे आहेत, हृदयामध्ये रक्तवाहिन्या कशा येतात, कुठनं अशुद्ध रक्त येतं, कुठनं शुद्ध रक्त पास होतं, बायपास सर्जरी म्हणजे काय, अँजिओप्लास्टी म्हणजे काय, हृदयाचे बाकीचे रोग काय, ह्या सगळ्याची एक अर्धा तासाची फिल्म तिथं दाखवली जाते. म्हणजे फक्त डोळ्यांनी कानाने ऐकलं जात नाही, डोळ्यांनी पाहिलं जातं. कविता तुमची पटकन पाठ होत नाही, पण सिनेमातलं गाणं का लवकर होतं, पाठ होतं, कारण ते तुम्ही कानाने ऐकता आणि डोळ्यांनी बघता. त्याला दोन्ही पद्धतीने आम्ही जर शिकवत असल्यामुळे त्याचा एक अत्यंत उत्तम लाभ आमच्या मुलांना होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही कॉग्नेटिव्ह एक्सचेंज नावाचा एक प्रोग्राम घेतो. आमच्या कॉम्प्युटर लॅब्समध्ये दर शनिवार रविवारमध्ये कॅलिफोर्नियामधले टीचर्स, कॅलिफोर्नियामधले प्रोफेसर्स, त्यांचे रात्रीचे 8-9 म्हणजे आपल्या इथले सकाळचे 8, 9, 10, 11 ह्या 3 तासामध्ये तिथनं आमच्या मुलांना इंग्लिश स्पीकिंग शिकवतात. तिथून आमच्या मुलांना इंग्लिश ड्राफ्टिंग शिकवतात. तिथून आमच्या मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतात. हा प्रोग्राम गेले सातत्याने 5 वर्ष आम्ही राबवतोय. ह्या संपूर्ण ह्याच्यासाठी आम्ही एकही रुपया जास्त घेत नाही. विथ दिस काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आमच्या शाळेचं जी फी आहे ते एंटायर
पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी आहे. इट इज मॉडेस्ट अँड लोएस्ट इन एंटायर पुणे डिस्ट्रिक्ट. अशा वेळेला जर माझ्या शाळेची संख्या जर 2200 असेल आणि मग एखाद्या कुठल्याही माणसाला जर असं वाटेल की नगरपालिकेच्या शाळेच्या भोंडे हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यावं तर त्याची फारशी चूक होत असेल असं मला वाटतं. आधुनिक ज्ञान विज्ञानाचा अखंड स्रोत विद्याप्रसारिणी सभेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा निसर्गाच्या सान्निध्यात अत्याधुनिक आणि परिपूर्ण शिक्षणाचा वसा सांभाळत नवीन पिढी घडवणारं विद्येचं मंदिर. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सक्षमतेने उभं राहण्याचा आत्मविश्वास इथेच तर तुम्हाला मिळतो. अनुभवी, प्रशिक्षित, अत्यंत गुणवान शिक्षक वर्ग, प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष, प्रात्यक्षिकासह व्यवसायाभिमुख शिक्षण, वायफाय सारख्या तंत्र सुविधा आणि हो हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध. उत्तम विपुल ग्रंथसंपदा असणारे ग्रंथालय. त्वरा करा, प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत आणि तेही विना डोनेशन. पदवीच्या पहिल्या तसेच थेट दुसऱ्या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या स्कॉलरशिप व्यतिरिक्त संस्थेकडून 50% ते 100% स्कॉलरशिप. प्रवेशासाठी संपर्क 9637483567 आणि 8669957755. मुंबई मसाला प्युअर व्हेज रेस्टॉरंट. स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात जेवणाचा आनंद म्हणजेच मुंबई मसाला प्युअर व्हेज रेस्टॉरंट. लज्जतदार जेवणासाठी फाईन डाईन मध्ये पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन, सँडविचेस, पिझ्झा अँड पास्ता, फलाफल, जैन फूड ऑल्सो अवेलेबल, चाट अँड पाव भाजी, मॉकटेल्स अँड ग्रिल्स in very pleasant atmosphere at the rooftop of Mumbai Masala Pure Veg Restaurant. Banquet hall for celebrations like birthday parties, engagement and other programs. एकदा आपल्या परिवारासोबत अवश्य भेट द्या. मुंबई मसाला प्युअर व्हेज रेस्टॉरंट, हॉस्पिटॅलिटीज, ओल्ड जोशी बंगलो, नेक्स्ट टू हुसेन अँड सन्स, ओल्ड मुंबई पुणे रोड, नियर भारत पेट्रोलियम, तुंगाली, लोणावला. कॉन्टॅक्ट नंबर 7506894321. आपल्याला काय चाललंय की ह्या ज्या शाळा आहेत त्याचे शिक्षकही आहेत, मुलांची संख्या रोडवर चालली, त्यामुळे शिक्षकांना कारण नसताना अतिरिक्त होऊन दुसरीकडे पाठवावं लागते. तर ही संख्या कशी वाढ. आता ह्यांनी काय ह्यांनी जे काही सांगितलंय याचा अर्थ ह्यांनी दर्जा वाढवलाय, ह्यांनी सुविधा वाढवल्यात. म्हणजे तेच आता मगाशी नितीन सर म्हणजे तेच आहे जे म्हटलं तेच आहे की तो दर्जा जर वाढला म्हणजे कसं असतं की पण आता दर्जा आणि सुविधा वाढवायला दर्जा आणि सुविधा वाढवल्या की ते वाढेल. नगरपालिकेत शिक्षण मंडळ प्रत्येक धनाढ्य व्यक्तीचा बंगला आहे, अनेक दानशूर आहेत, पण त्यांना एक इन्शुरन्स पाहिजे असतो, ॲश्युरन्स पाहिजे असतो की मी करतोय ते योग्य ठिकाणी चाललंय. कारण काय माहिती की लोणावळ्यामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणात आता वाढच, बरोबर ना. पूर्वी जी विद्यार्थी संख्या होती ती आता प्रचंड वाढ. पुणे हायस्कूलची संख्या कमी होणार नाहीये, ती वाढतच राहणार आहे. नाही नाही तसं नाही, शेवटी तो पालकांचा अधिकार आहे ना, ती वाढतच राहणार आहे. माझा मुलगा त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यात वाहून घेतलंय त्यांनी. 16 वर्ष मी याच्यात वाहून घेतलं. आणि याच्यातला ट्रॅजिक ॲस्पेक्ट असा आहे की जेव्हा मी माझ्या शिक्षकाला 15,000 रुपये पगार कसा बसा देतो त्यावेळेला नगरपालिकेच्या यांना जवळ 60,000 ते 70,000 रुपये पगार. म्हणजेच मला काय म्हणायचं की हा सगळ्यात ट्रॅजिक आणि कॉमिक ॲस्पेक्ट हा आहे. म्हणजे तेच मला म्हणायचं की तो दर्जा तुमचा शिक्षक काय सर्व्हिस देतो आणि 70,000 काय. माझा मूळ प्रश्न माझं मूळ जो उत्तर होता ते साहेबांनी आता इथेच आहे. शैक्षणिक दर्जा मला माझं म्हणणं तेच आहे की दर्जा वाढला पाहिजे, आम्हाला दर्जा सुधारला. त्याच्यामध्ये मी फक्त एक उदाहरण देतो. अरे सर तुम्ही या शिक्षण क्षेत्रात होता, आता जस्ट रिटायर झाला. मी अत्यंत अभिमानाने ही गोष्ट सांगतो. ही जे कॉग्नेटिव्ह एक्सचेंज नावाचा आम्ही जो प्रोग्राम चालवतो तो कॅलिफोर्नियातून त्याचं सगळं नियंत्रण होतं. अशा पुणे जिल्ह्यामध्ये 382 शाळा आहेत ज्या आहे कॉग्नेटिव्ह एक्सचेंज नावाचा प्रोग्राम आहे खरं. गेले 5 वर्ष सातत्याने हा प्रोग्राम राबवल्यानंतर मागच्या वर्षी कॅलिफोर्नियातले जे प्रोफेसर आहेत, डायरेक्टर्स आहेत, ते पुण्यामध्ये आले. त्यांनी एक ॲडव्हर्टाईज दिली की या 382 शाळांमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी एक ओरॅटरी कॉम्पिटिशन दिली, वक्तृत्व स्पर्धा अरेंज केली. त्याचा विषय दिला नाही आणि 382 शाळांमधनं वेगवेगळ्या याच्यातून त्यांनी 70 सेंटर्समधनं या 382 शाळांच्या विद्यार्थ्यांना टेस्ट केलं.
स्पर्धा घेतल्या. साधारणतः 2,500 ते 3,000 विद्यार्थी त्यात पार्टिसिपेट झाले. आणि पहिलं मला अभिमान आहे, अत्यंत आनंदाने आणि अत्यंत अभिमानाने मी सांगतो, या ओरॅटरी कॉम्पिटिशनमध्ये माझ्या शाळेच्या मुलांनी पहिला आणि दुसरा नंबर मिळाला. म्हणजे मला तेच म्हणायचं, माझं म्हणणं तेच आहे की आय एम ऑन दिस पॉइंट की आमच्या शाळेतल्या मुलांना ओरल इंग्लिश येत नाही असं जेव्हा हे होतं, हे जर आपण सातत्याने प्रयत्न केले तर त्याची लेवल वाढवता येते. तेच आहे अगदी. म्हणजे आता आपण बरोबर मुद्द्यावर आलेलो आहोत की तुम्ही तुमचा दर्जा वाढवला, सुविधा वाढवल्या, तर ते नक्की. आपण फक्त ओरड करतो की माझ्या शाळेत मुलांची संख्या कमी, माझ्या शाळेत मुलांची संख्या वाढणार कशी जर तुम्ही त्यांना आवश्यक ते दिलं नाही तर ते वाढणार. पण ते आवश्यक देण्याचा प्रयत्न मला वाटतं नाही नितीन, आणि तुमच्या हातात 5 पैशाची गोळी दिली, कसं चालणार? नाही पण एक आहे, तुम्ही कॅडबरी तू तयार करा ना. शालेय साहित्य जे काय म्हणजे मराठी शाळेच्या मला लागणाऱ्या वह्या आहेत, पुस्तकं आहेत, पेन्सिली आहेत, कंपास बॉक्स आहेत, दप्तर आहे, काय जे काय असेल अशा अनेक दानशूर व्यक्ती कायम देतात आपल्याकडे. तो मुद्दाच नाही का, कित्येक वर्ष देत आहेत. की गेल्या 4 वर्ष नितीन साहेब म्हणले त्याप्रमाणे गेल्या 4 वर्ष सातत्याने 4 किंवा 5 वर्ष झाले असतील किर्लोस्कर फाउंडेशन नावाची जी शंतनुराव किर्लोस्करांचं फाउंडेशन आहे तर त्यांचं क्लीन अँड ब्युटिफुल स्कूल, स्वच्छ आणि सुंदर शाळा ही कॉम्पिटिशन घेतली जाते. गेल्या सातत्याने 5 वर्ष आमच्या शाळेला पहिला नंबर मिळालेला आहे. मग तेच माझ्या ऐका ना, माझं म्हणणं एवढं. आता आपण त्याच मी काय म्हणलं की आपण बरोबर जे आपल्याला हवं होतं तिथं आपण आलेलो आहोत की सोयी सुविधा म्हणजे दर्जा जो आहे तो दर्जा वाढला की विद्यार्थी संख्या वाढणार आहे. विद्यार्थ्याला कुठं शिकवायचा हा पालकांचा अधिकार आहे, जसं भोंडे साहेब बोलले तो पालकांचा मूलभूत अधिकार आहे. माझा मुलगा ते बरोबर आहे, पण तुम्ही तुमचा दर्जा हा सुधारवलाच पाहिजे. मला वाटतं हेतून आपण जे चर्चा करू येणाऱ्या काउन्सिलला हे नक्की एक आव्हान असेल पालकांची. पण तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे, परंतु उपलब्ध असलेले शिक्षक त्यांची कॅटेगरी ही कुणीतरी लावली पाहिजे ना. म्हणजे ग्रॅज्युएट असलेल्या टीचरना प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा ग्रॅज्युएट असलेल्या टीचरना तुम्ही 1ली आणि 2रीच्या वर्गावर जर पाठवलं तर त्याचा हिरमोड नाही का होणार, तो त्या उत्साहाने काम करणार. पण त्याला तुम्ही 6वी 7वी 5वी हे वर्ग दिले तर तो त्याच्या ज्ञानाचा तिथं पुरेपूर फायदा करून घेईल. दुसरी गोष्ट, आता यांनी जे सांगितलं, तुम्ही जे सांगताय की दानशूर व्यक्ती आपल्याला पाहिजे तर त्या सगळ्या देतील, पण त्यांना श्युअरिटी कुठे की इथे ते आपण दिलेल्या वस्तूचा किंवा दिलेल्या कुठल्या याचा वस्तू काय आपण जे काय देऊ गुड्स साहित्य. तर प्रश्न असा आहे नाही, आता 1 नंबर नाही आता मला म्हणूनच बोलायचं ना की दानशूर व्यक्ती आहेत, देणारे दाता आहेत, परंतु नियोजनबद्ध काम करणारीच माणसं नाहीत ना आपल्याकडे. म्हणजे जे काही प्रशासन अधिकारी कोण तिथे नेमले असतील त्या प्रशासन अधिकाऱ्यांनी आपल्या शिक्षकांची कॅटेगरी तर बघितली पाहिजे आणि त्यामुळे अस्तित्वात असलेले विद्यार्थी आणि त्यांच्याकडे ह्या शिक्षकांना कुठल्या वर्गावर कोणाला पाठवायचं ह्याचं नियोजन झालं पाहिजे. तिसरी गोष्ट मला सांगा, 1ली 4थी सोडून द्या, पण 5वीपासून जर 7वीपर्यंत त्या मुलांना इंग्रजी व्यवस्थित शिकवलं गेलं तिथे शाळेत तर का नाही पाल्य आपले मुलांना तिथे ठेवणार. आता मी तर प्राथमिक शाळेतच शिकलो ना 1ली ते 7वी माझ्या घरासमोर वलवणला आणि नंतर पुरंदरला आलो. तर ह्या जर याच्यासाठी नियोजन पाहिजे आणि असलेला आपल्याकडे जे शिक्षक आहेत, जी काय शिक्षकाची संख्या आहे त्यांचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे, त्यांची कॅटेगरी व्यवस्थित केली पाहिजे आणि योग्य माणसाचं त्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्याला ते वर्ग दिले तर नक्की आपल्या शाळेचा दर्जा सुधरेल. म्हणजे ते मुद्दा शेवटी तिथं झाला की दर्जा वाढला पाहिजे आणि आपल्या आणि जे लोक पाहत आहेत सगळ्यांची एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे आणि आली असं की आता साहेबांनी जे जे सांगितलं आहे इट्स नॉट अ पार्ट ऑफ एज्युकेशन. शिक्षकांनी काय शिकवावं एवढं शिकवलं तरी शिक्षणच आहे, एवढं शिकवलं तरी शिक्षणच आहे. परंतु भोंडे साहेब जे आहेत हे स्वतः शिक्षक नाही आहेत, ते ॲडव्होकेट आहेत, परंतु ते शिक्षकांनी काय करायचं, अशोकराव तुम्ही जे सांगताय शिक्षकांनी काय करायचं त्याचं नियोजन ते करताय. मुद्दा तो झाला की कॅलिफोर्नियावर क्लासेस ते इथं घेतात, ते शिक्षक घेत नाही, त्यांना प्रवृत्त यांनी केलं. दुसरा एक मुद्दा मी सांगतो की प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत म्हणजे
शासनानं पहिल्यापासून प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कोणीही गव्हर्मेंट काहीही मला म्हणू देत किंवा काय, की शिक्षक आहे हा विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता आहे, त्याला काय काय कामं द्यायची हो तुम्ही? त्या शिक्षकाला काय काय, त्यांनी सेन्सस करायची, त्यांनी मतदार याद्या करायच्या, त्यांनी इलेक्शनला जायचं. बरं, वर्षातनं तुमच्या 10 इलेक्शन. हां, आता तो शिक्षक पोरांना शिकवणार कधी? नाही बरं, ह्याच्यावरती कसं असतं, हाच मुद्दा, हेच आपल्याला याच्यासाठीच आपण आलो आहोत इथे एकत्र, की हे जे आता मुद्दे आले आणि बरेच शिक्षकांना 7-12 गुंतलेले असतात, त्यांना हात लावायचा नाही. नाही, शिक्षकांना ते शैक्षणिक कामच द्यावं, इतर काम देऊ नये. आता अनेक प्रकारची सर्वेक्षणं झाली साहेब, त्या प्रत्येक सर्वेक्षणात म्हणजे आता सांगायला आता ते बरोबर वाटत नाही, कारण तुमच्या घरात किती संडास आहेत हे मोजदाद करण्याचं काम हे शिक्षकांना दिलं होतं. मग ते सांगू शिक्षण काय काय तुम्ही त्याला विरोध तुम्ही करायचा नाही, त्याला तुम्ही विरोध करायचा नाही. मग ते शिक्षण नक्की काय करायचं? म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की तो कामं शिक्षकांना दिली जातात, पगारदार आहे, त्याला शासन पगार करतं. म्हणजे शिकवायला वेळच नाही. ह्याच्यावरती नाही ह्याच्यावरती आता ह्याच्यावर शिक्षकेतर सगळी कामं करून राहिलेल्या वेळात ते फक्त पगार आपण काय करू शकतो हे थांबलं पाहिजे. तर ह्याच्यातून आपल्याला हा मार्ग, मला वाटतं येणारी जी काउन्सिल आहे म्हणजे त्या बरोबर नाही मी म्हणतो, ते येणारी ती नक्की ह्या बाबतीतही विचार करेल की बाबा आपण, आणि मला अतिशय आनंद वाटतो की मावळ वार्ताची आजची चर्चा इतकी खेळीमेळीच्या वातावरणात आणि इतकी प्रगल्भ अशी चर्चा झालेली आहे की ह्याच्यामधून ते असं म्हणतात ना, घेणाराने घेत जावे, देणाराने देत जावे, घेता घेता एके दिवशी देणाराचे हात घ्यावे. तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन काउन्सिलला, ते नक्की ह्याच्यातून चांगलं घेतील. आणि अतिशय साधक बाधक अतिशय छान चर्चा झालेली आहे. तुम्ही सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अतिशय सुंदर छान असं मार्गदर्शन तुम्ही केलं. मला वाटतं एक चांगलं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आपण आत्तापासून करत आहोत. ही चर्चा आपली हे चर्चेस तर आपलं असंच पुढेही चालू राहणार आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मावळ वार्ता परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.